नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीच्या माझ्या प्रिय रसिक प्रेक्षकांनो, तुमच्या आयुष्यात आज अशी एक घटना घडणार आहे जी कदाचित तुमच्या संपूर्ण भविष्याची दिशा बदलून टाकू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी इतका महत्त्वाचा का आहे आणि दुपारी 12 वाजेनंतर नेमका कोणता चमत्कार तुमच्या बाबतीत घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळत नाहीये किंवा नशिबाची साथ कुठेतरी कमी पडतीये, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एका देवदूतासारखा ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये लपलेली माहिती तुमच्या आयुष्यातील संकटांना दूर करण्याची ताकद ठेवते, त्यामुळे व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. पुढे जाण्यापूर्वी जर तुमची स्वामींवर श्रद्धा असेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल हवा असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक मनापासून लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचे एक लाईक आणि ही कॉमेंट तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे द्वार उघडू शकते. चला तर मग जाणून घेऊया 10 एप्रिल 2026 शुक्रवारचा दिवस तुमच्या मिथुन राशीसाठी काय खास घेऊन आला आहे. आज शुक्रवार 10 एप्रिल 2026 भारतीय सौर दिनांकानुसार चैत्र 20 1948 आणि तिथी आहे चैत्र कृष्ण अष्टमी. आजची ही अष्टमी रात्री 11:16 असेल. मिथुन राशीच्या लोकांनो, आज आकाशात ग्रहांची एक विशेष स्थिती निर्माण होत आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर, तुमच्या विचारांवर आणि तुमच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे. आज सकाळी 11:28 पूर्वाषाढा नक्षत्र असेल आणि त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्राचा प्रभाव सुरू होईल. नक्षत्रांचे हे परिवर्तन तुमच्यासाठी खूप काही सांगून जात आहे. विशेषतः आज सायंकाळी 6:04 तुमची रास धनु असेल आणि त्यानंतर ती मकर राशीत प्रवेश करेल. चंद्र राशीचे हे भ्रमण तुमच्या मानसिकतेत एक मोठा बदल घडवून आणणार आहे. आजचा दिवस तसा पाहायला गेला तर चांगला आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज सकाळी 10:03 ते 12 वाजेपर्यंत राहू काळ आहे. या 1.5 तासाच्या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका किंवा नवीन कामाची सुरुवात करू नका, कारण राहू काळ हा अडथळ्यांचा काळ मानला जातो. हा वेळ सोडून तुम्ही तुमची महत्त्वाची कामे नियोजनबद्ध रीतीने पूर्ण करू शकता. मिथुन राशीच्या लोकांनो, आजच्या दिवसाची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे दुपारच्या सत्रात ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूने राहणार आहे. याचा अर्थ असा की दुपारनंतर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडायला सुरुवात होईल. जे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले होते किंवा ज्या कामात सारखे अडथळे येत होते, ती कामे मार्गी लागण्यासाठी दुपारचा वेळ अत्यंत शुभ आहे. तुम्हाला तुमच्या कामात एक वेगळीच गती जाणवेल. तुमची बुद्धिमत्ता आणि चातुर्य आज तुम्हाला लोकांमध्ये वेगळे सिद्ध करेल. पण एक सावधानतेचा इशारा म्हणजे तुमची सर्व महत्त्वाची कामे आज संध्याकाळ होण्यापूर्वीच आटोपून घेण्याचा प्रयत्न करा. सूर्यास्तानंतर परिस्थितीमध्ये थोडे बदल होऊ शकतात, त्यामुळे दिवसाच्या प्रकाशात जी ऊर्जा तुमच्या पाठीशी आहे तिचा पूर्ण वापर करून घ्या. आजचा दिवस तुम्हाला हे सांगत आहे की संधी चालून येते तेव्हा तिचा सन्मान करायला शिका. आता आपण वळूया तुमच्या करिअर आणि नोकरीकडे. मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूपच प्रभावशाली ठरणार आहे. कार्यालयात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात तुम्हाला मोठे यश मिळणार आहे. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमच्या सहकाऱ्यांनाही तुमच्या मार्गदर्शनाची गरज भासेल. जर तुम्ही पदोन्नतीची किंवा पगारात वाढ होण्याची वाट पाहत असाल, तर आज त्या दृष्टीने एखादी सकारात्मक बातमी तुमच्या कानावर पडू शकते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, यश मिळाल्यावर अहंकार येऊ देऊ नका. तुमच्या नम्रतेमुळेच तुमचे हे वर्चस्व टिकून राहणार आहे. आज तुमच्या बोलण्यामध्ये एक प्रकारची मोहिनी असेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या विरोधकांनाही तुमचे मित्र बनवू शकाल. व्यावसायिक लोकांसाठी सुद्धा आजचा दिवस नफा देणारा ठरेल. विशेषतः जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात त्यांच्यासाठी आजचा दिवस पारदर्शक संवाद ठेवण्याचा आहे. आर्थिक बाबतीत सांगायचे झाले तर आज धनलाभाचे योग प्रबळ आहेत, पण हे धन तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही, तर तुमच्या मेहनतीचे फळ म्हणून मिळेल. एखादी जुनी गुंतवणूक आज तुम्हाला चांगला परतावा देऊन जाईल. मात्र आज खर्चावर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करण्यापेक्षा ते भविष्यासाठी वाचवणे कधीही उत्तम. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर आज घरात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदारासोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील. जर तुमच्या मनात जोडीदाराबद्दल काही शंका असतील किंवा काही मतभेद असतील, तर आज दुपारी शांतपणे बसून ते सोडवण्याचा प्रयत्न करा. संवाद हा कोणत्याही समस्येवरचा उत्तम उपाय असतो. मुलांच्या प्रगतीमुळे आज तुम्हाला अभिमान वाटेल. कौटुंबिकातील ज्येष्ठांचा आशीर्वाद आज तुमच्यासाठी कवच म्हणून काम करेल. मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जी कदाचित तुम्हाला कोणीही सांगितली नसेल. आज रात्रीचा प्रवास शक्यतो टाळा.
जर खूपच निकडीचे काम नसेल तर रात्री घराबाहेर पडणे किंवा लांबचा प्रवास करणे तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. ग्रहांची स्थिती अशी दर्शविते की रात्रीच्या वेळी तुमच्या आरोग्यावर किंवा सुरक्षिततेवर थोडा ताण येऊ शकतो, त्यामुळे सावध राहिलेले कधीही बरे. आता मला सांगा, तुम्हाला तुमच्या आयुष्यात असे कधी वाटले आहे का की सगळं काही असूनही कुठेतरी काहीतरी कमी आहे? जर तुमचे उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि इतरांनाही ही माहिती द्या. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्य सावरू शकते. आणि हो, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारच्या सखोल मार्गदर्शनामुळे तुमचे आयुष्य बदलू शकते. आरोग्याच्या बाबतीत मिथुन राशीच्या लोकांनी आज थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. धावपळीच्या नादात तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू शकता. आज पोटाचे विकार किंवा पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बाहेरचे अन्न टाळा आणि भरपूर पाणी प्या. मानसिक शांततेसाठी आज थोडा वेळ एकांतात घालवा किंवा नामस्मरण करा. तुमची मानसिक शक्तीच तुम्हाला शारीरिक व्याधींपासून दूर ठेवणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा असेल. जर तुम्ही कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणार असाल तर आत्मविश्वासाने पुढे जा, यश तुमचेच आहे. आजचा विशेष उपाय. मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अधिक शुभ बनवण्यासाठी एक अत्यंत साधा पण प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगते. आज सकाळी अंघोळ झाल्यानंतर देवी महालक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्म्ये नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. त्यानंतर एका लहान वाटीत थोडे केशर आणि दूध मिसळून त्याचा तिलक आपल्या कपाळावर लावा. या उपायाने तुमच्या कुंडलीतील बुध आणि शुक्र ग्रह बलवान होतील आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीचे आगमन होईल. हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. तुम्हाला स्वतःला तुमच्या ऊर्जेत बदल जाणवेल. शेवटी मिथुन राशीच्या लोकांनो, हे लक्षात ठेवा की ग्रह आपल्याला फक्त दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याचे आणि आपले नशीब घडवण्याचे सामर्थ्य आपल्या कर्मात असते. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचे दारे उघडे ठेवून उभा आहे. फक्त भीती सोडून आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. येणारा काळ तुमच्यासाठी खूप मोठ्या संधी घेऊन येत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत रहा. तुमच्या कष्टाचे चीज नक्कीच होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. तुमच्या जीवनातील अनुभव आमच्याशी शेअर करा. तुमच्या प्रत्येक कॉमेंटमुळे आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. जाता जाता पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि ज्योतिषवाणी टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. स्वामींच्या कृपेने तुमचे आयुष्य सुखमय, आरोग्यदायी आणि समृद्ध होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.